नाव आहे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान आणि एकूण झूचं क्षेत्र जे आहे ते 539 हेक्टर आहे. 539 हेक्टर पैकी आता फक्त 115 हेक्टरवर झू सुरू आहे आणि उरलेले जे 425 हेक्टर आहे ते पुढच्या 5 ते 7 वर्षात डेव्हलप होईल. आता फक्त भारतीय प्राणी आहेत, पण पुढच्या 5-7 वर्षामध्ये इथं 5 उपखंडातले प्राणी येतील. साऊथ अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया असे वेगवेगळ्या ठिकाणचे प्राणी येतील आणि पुढच्या 2 वर्षात आफ्रिका झोन सुरू होईल आणि 5 वर्षामध्ये नाईट सफारी सुरू होईल. म्हणजे नाईट सफारी जी आहे ही संध्याकाळी 7ला सुरू होईल आणि रात्री 12 वाजेपर्यंत चालेल. म्हणजे त्या वेळेला 539 हेक्टरवर ज्यावेळेला झूचं काम होईल त्यावेळेला सकाळी 8 वाजता आलेला माणूस हा रात्री 12 वाजता घरी जाईल. फुल डे त्याला काही ना काही ऍक्टिव्हिटी राहील त्यावेळेला करायला. तर इथे सुरुवात झालेली आपली बिबट सफारीसाठी. अच्छा, पण बिबटना खायला येतात काय? आपण सर इथे काय करते, नाईट शेल्टर जे म्हणतो आपण, त्यांचे जे राहण्याचे अधिवास किंवा नाईट शेल्टर तिथेच आपण त्यांना खाद्य प्रोव्हाइड करत आहोत इथे. तर त्यांना चिकन आणि म्हशीचे मांस सुद्धा दिले जाते त्यांना खायला. नॅचरल खायला काही सोडलेलं नाही, नॅचरल काही सोडलेलं नाहीये, पण याच्यामध्ये छोटे मोठे जे मॅमल्स आहेत ते स्वतः शिकार करून सुद्धा खातात. ते कधी त्यांना इथे नॅचरल याच्यामध्ये मिळालं खायला तर ते नाईट शेल्टरला सुद्धा येत नाही. 1999च्या दरम्यान एक डायकोफ्लिनिक नावाची औषधी असायची जी आपण आपल्या डोमेस्टिक अॅनिमल किंवा आपल्या पाळीव प्राण्यांना द्यायचं खायला ना. ते मरण पावले तर बिबट आहे बसलेला आहे. आता सुंदर असा कापशीघार पक्षी आहे ज्याला व्हाईट शोल्डर काईट किंवा ब्लॅक शोल्डर काईट सुद्धा म्हटलं जाते. कापशीघार होता पण मराठीमध्ये. अगोदर 2002 मध्ये जे इथे गणना झालेली ती पक्ष्यांची तर 202 पक्षी आढळलेले होते. पण आता जेव्हा नवीन जे बर्ड वॉचर किंवा पक्षी तर यांना रिसर्च करायला सुरू केलेली आहे तर जवळपास 273च्या जवळपास पक्षी आढळून येतात आपल्याकडे. वाघ प्राणी कुत्री म्हणलं तसंच हे पण आहे. अस्वलाची नजर अधू असते पण कान आणि डोळे कान आणि नाक एकदम तीक्ष्ण. वास खूप लांबून येतो, आवाज खूप लांबून येतो, पण त्याला जवळ गेलं तरी समजत नाही काय आलंय. अच्छा, म्हणजे वासावरूनच कळत असेल. हा, म्हणून जंगलातल्या भयंकर प्राण्यांपैकी अस्वल मानलं जातं, कारण अस्वल काळं असतं, रात्री समोर आलेलं समजत नाही आणि आपण आलोय त्यालाही समजत नाही. एकदम समोरासमोर येतात.
जे तुम्हाला एल्सियर किंवा सनगाय ज्याला म्हणतो ना, हा त्याचा मेल आहे. मेल आहे. म्हणजे सुग्रास खातोय ना, हा याचा मेल आहे. तो कसला आहे? हे दोन्ही हे चितळाच्या पलीकडचं आहे आणि त्याच्या पुढे एक तसंच शिंगावलं आहे. हे आहेत आपले सनगाय डिअर थामिंग. हे रेअर आहेत का? हा हे रेअर हो हो ते मेल आहे. आणि ते मागे आहेत ते दोघी त्या फिमेल आहेत याच्या. साईज भयंकर ताकद असते. 6-8 माणसाला आवडत नाही. स्पॉटेड डिअर स्पॉटेड डिअर मेल आहे. मेल तर शिकारीला काय नसेल ना? आपण रेडीमेड फूड देतो सर आणि बफेलो बीफ देतो. म्हणजे वाघाचं असं पोट भरलं की तो काय करत काय गेलेलंच नाही. असलं पाहिजे फिमेल मेलशी कम्फर्टेबल असलं पाहिजे. हो, म्हणजे दोस्ती झाली तरच ती राहतात, नाही तर राहत नाही. आणि ब्रीडिंगचं सुद्धा सर असं आहे की कोणी कोणाशी ब्रीड करत नाही जोपर्यंत त्यांचं पूर्ण आपण हे पाहत नाही बिहेवियर, त्याचा अभ्यास करावा लागतो. 6 महिने 1 वर्षापर्यंत त्याचा पूर्ण अभ्यास करतो सर आपण, आणि त्याच्यानंतरच आपण त्याचं कम्पॅटिबिलिटी बघून सोबत सोडतो. नाही तर जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये फाईट दाखवली तसं टेरिटोरियल फाईट होऊन एक किल होतो. एकदा आयदर फिमेल विल किल मेल और मेल विल किल फिमेल. हो असं आहे. पण म्हणजे आता ह्यांचं तुम्ही स्वभाव जुळला आहे. हो, स्वभाव जुळलेला आहे सध्या. जेनेटिक बारामध्ये बघ रे. अरे अरे बापरे, अडकलं त्या. थोडं पुढे घ्या, पुढे घ्या. पुढे आयला पण ते अडकले की आता. नाही सर, निघून जातात. ते शिंग याची अडकतात, सांबर किंवा चितळ. बस 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 बस. म्हणजे यांच्यात पण कशावरून बनणार पाहिजे सर? आपला परिसर, मेटिंग सीझन किंवा परिसर आपला त्याच्या दबदबा. म्हणजे हे शेपटी वर तर केलं त्यांनी खाली. अग्रेसिव्हनेसचं लक्ष आता काय यांच्याकडे न्याय व्यवस्था काय असते? जिता शिंगात वाकडे दिसतात वेगळीच. ते पण काळवीटच ना? पण ते जरा असं कसं मागत बुडत असतो. हे सोडवायचं कसं? त्याला असं वाटेल की आपल्या न्यायाचं मत नाही. हा मोठा आहे आणि ते काळा जो बच्चा आहे. अच्छा, तो 2 वर्षाचा आहे. त्याच्यामुळे तो पांढरा त्याला भारी पडला. लांब जाऊन सीट बघेल परत ते थांब. प्राण्यांचं जगणं एकदम क्लिअर. स्वभाव जुळला तर एकत्र राहायचं, नाही तर नाही. कायम आपली ताकद सिद्ध करत राहायची. घराणेशाही नाही, वशिलेबाजी नाही, लाच नाही, भ्रष्टाचार नाही. जिथं माणसं प्राण्यांकडून शिकतात ते जंगल, जिथं प्राणी माणसांकडून शिकतात ती सर्कस. कुठं जायचं तुम्ही ठरवा.